यानंतरचं समालोचन माझे सहकारी मित्र साहिल हे करतील। मी आपली रजा घेतो। धन्यवाद। हॅलो हॅलो धन्यवाद रुपेश मोंडकर सर। पंचांची सामना चालू झाल्याची खूण येते या ठिकाणी। सामना रंगतोय दुपारचे क्षेत्र। एका बाजूला मळई संघ, दुसऱ्या बाजूला संघ दिसतोय क्षेत्ररक्षणात श्रीकृष्ण कोळम। पहिल्या चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी हुकचा फटका पाहायला मिळाला विठोबाच्या बॅट मधून। पहिल्या चेंडूवर संघाचं खातं ओपन होतंय, श्री गणेश होतोय, अकाउंट ओपन होतोय। एक चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि एका चेंडूच्या संघात एकेरीस धावफलकावर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 4 अशी धावसंख्या दिसते धावफलकावर। पहिला चेंडू थोडासा खराब असा पाहायला मिळाला, फुलटॉस प्रकारचा चेंडू फक्त दिशा दाखवण्याचं काम पाहायला मिळते विठोबा याच्याकडून। परत एकदा दुसरा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू। आता मात्र गोलंदाज अतिशय हुशार झाले, यष्टीच्या मागे कोणतीही चूक नाही। निर्धाव चेंडूची गणना होते धावफलकावर। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या स्थिरावली 4 अशी धावसंख्या। तिसरा चेंडू घेऊन परत एकदा बॅकफुटवर फलंदाज थोडासा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न मात्र सरते शेवटी प्रयत्न राहतोय। बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय तो म्हणजे यष्टीरक्षक। अवघ्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळाल्यानंतर थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाकडून। पुढचा चेंडू थोडासा फ्लिक केलाय त्या ठिकाणी पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येते। जोपर्यंत शर्त शेवटी एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला, एक चोटी धाव घेण्यात या ठिकाणी यशस्वी ठरतोय विठोबा तांडेल फलंदाज। तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावसंख्या ती म्हणजे 5 धावसंख्या दिसते धावफलकावर। स्ट्राईकवर नवीन फलंदाज अनिल गोयंडे। 2 सलामीला आलेले तगडे फलंदाज नॉन स्ट्राईक वर विठोबा वैयक्तिक 5 या धावसंख्येवर। तर आता मात्र नवीन फलंदाज दिसतोय तो म्हणजे अनिल कोयंडे। पुढचा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू स्ट्रेट डायचा फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील। यस, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमा पार येतोय हा एकदा गाभित समाजाचा ब्रँडेड चौकार। आता मात्र या षटकामधील शेवटचा चेंडू हुक केला जातोय, क्षेत्ररक्षक येतील खाली। यस, सेफ हँड क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी विठोबाच्या स्वरूपात आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते या ठिकाणी कोळम या संघाकडून। यस डीजे। तर अनिल याची जागा घेण्यासाठी एक वन डाऊनच्या स्वरूपात नवीन नौका फलंदाज मैदानात दिसतोय प्रशांत। एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर जर धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या दिसते ती म्हणजे 9 अशी धावसंख्या। अजूनही या इनिंग मधील उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असेल म्हणजे येणारे चेंडू असतील 24 आणि या 24 चेंडूंमध्ये मोठे फटके मारावे लागतील। धनंजय मुनगेकर कुठे असतील त्यांनी पॅवेलमध्ये यायचंय। धनंजय मुनगेकर
वैयक्तिक एका चौकारावर खेळतोय तोच म्हणजे सलामीला आलेला फलंदाज अजूनही स्ट्राईकवर दिसतोय तोच म्हणजे विठोबा. पहिल्या चेंडूवर फक्त एक चौकार पाहायला मिळाला विठोबा याच्या बॅटमधून. त्याच्यानंतर खूप चांगली गोलंदाजी पाहायला सुद्धा मिळाली कोळम या संघाकडून. दोन्ही तगडे फलंदाज तगडे गोलंदाज असे भरलेले संघ मैदानाच्या या ठिकाणी झुंज देताना संघर्ष करताना. इतिहास घडवायचा असेल तर संघर्ष करावा लागेल आणि तोच संघर्ष करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही 11 विरुद्ध 11 म्हणजे 22 खेळाडू या मैदानामध्ये लढताना दिसत आहेत. तर दुसरं षटक घेऊन या ठिकाणी येतोय कोळम या संघाकडून. गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट ओव्हर द विकेट. पाहायला मिळाला बॅटची एज बाकीचं पॉइंटचं क्षेत्ररक्षक काम करतोय. जोपर्यंत चेंडू अडवतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या दिसते. मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सी क्रमांक 10 तीच धावसंख्या धावपलकावर दिसते ती म्हणजे 10 अशी धावसंख्या. दुसरा चेंडू ब्लॉकर प्रकारचा चेंडू हुक केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येते परत एकदा वारंवार दुसरा गडी बाद होतोय. यस डीजे खूप चांगलं गाणं सुद्धा ऐकायला मिळालं या ठिकाणी डीजेच्या माध्यमावर. सॉरी माफ करा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. परत एकदा तिसरा चेंडू. आता मात्र बॅटची लेमन आहे या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती थोडीशी यष्टीच्या मागे झालेली चूक आणि चुकीला नाही माफी परिणामी 2 धाव या ठिकाणी प्राप्त होत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या दिसते ती म्हणजे 12 ही धावसंख्या सुद्धा ऐतिहासिक पाहायला मिळते. मित्रांनो जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनीच बारसा केला जातो. मृत्यू झाल्यानंतर 12 दिवसांनीच कार्य केलं जातं. युवराज सिंग यांचा जर्सी क्रमांक 12 कारण त्यांचा जन्म 12 तारीखला 12 वाजून 12व्या सेक्टर मध्ये झाला म्हणून युवराज सिंग यांचा जर्सी क्रमांक 12 आणि धावपलकावर सुद्धा धावसंख्या दिसते ती म्हणजे 12. तर वळी या मॅच कडे चौथा चेंडू घेऊन स्क्रीनवर दिसतोय परत एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू या ठिकाणी यस चेंडू जाईल का आउट ऑफ द पार्क सीमा पार. हा येतोय गाभी समाजाचा ब्रँडेड षटकार. यस पंच मात्र आपल्या चाणक्य नजरेने या ठिकाणी 9 चेंडू असल्याची खूण दाखवतात. 19 चेंडूवर मिळतात 7 धावा. खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. आता मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. बॉल 3 किती रन झाले? धावपलकावर धावसंख्या दिसते ती म्हणजे 19 धावा. वीरेंद्र सहवाग यांचा जर विचार केला तर T20 मधील सर्वाधिक धावसंख्या 119. वन डे मधील वीरेंद्र सहवाग यांची धावसंख्या 219 आणि टेस्ट मधील जर वीरेंद्र सहवाग यांची धावसंख्येचा विचार केला तर 319 आणि धावपलकावर धावसंख्या दिसते ती म्हणजे 19. पुढचा चेंडू परत एकदा शॉर्ट चेंडू बॅटची लेमन फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यातील शर्वत होते पंच मात्र चौकाराची खूण दाखवतात आणि या चौकाराने धावपलक झपाट्याने पुढे सरकतोय. धावपलकावर धावसंख्या होते ती म्हणजे 23 अशी धावसंख्या धावपलकावर. दुसरं षटक थोडस खराब असं पाहायला मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. हॅलो डोंबिवली गाभी समाजचे अध्यक्ष सन्माननीय धर्माजी पराडकर यांचे ते आगमन झालेले आहे. तसंच
आमचे धनंजय मुनगेकर समालोचक यांचे वडील यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करते आपण पॅव्हेलियन मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. चला गो टू मॅच. तसेच नेवल डॉकयार्ड मधील सेवानिवृत्त कर्मचारी भाई कुबल यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांनी सुद्धा इथे पॅव्हेलियन पाशी येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. चला सामन्याकडे जाऊया. पाचव्या चेंडू घेऊन परत एकदा आता मात्र दिशा बदलून गोलंदाज स्क्रीनवर. पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू. वन बाउन्स ची वॉर्निंग सुद्धा येते पंचांकडून. अवघ्या 5 चेंडूंचा पहिला खेळ समाप्त होत आहे आणि धावफलकावर धावसंख्या दिसते ती म्हणजे 23 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 9 धावा जमवल्या होत्या ते म्हणजे मळी संघाने. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो कोळम संघ. दुसऱ्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू एक दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन स्क्रीनवर गोलंदाज. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच मात्र दोन्ही हात आकाशाला समांतर करीत एक स्वर चेंडू असल्याची खूण दाखवतात. अवांतरित एक धाव या ठिकाणी धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू आता मात्र सरते शेवटी प्रयत्न राहतोय. यश चेंडूंचा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर धावसंख्या दिसते ती म्हणजे 25. चला बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येते मळी संघाकडून. पहिले 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सरासरी स्ट्राईक रन रेटचा विचार केला तर 12.5च्या रन रेटने धावसंख्या होते. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 25 अशी धावसंख्या धावफलकावर. तर तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन जबाबदारी घेऊन स्वतःच्या खांद्यावर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन विक्की रोगे या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय. स्ट्राईकवर फलंदाज नितीन धावसंख्या होती ती म्हणजे 25 धावा. पुढचा चेंडू परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र शेवटपर्यंत प्रयत्नच राहतोय आणि निर्धाव चेंडूची गणना या ठिकाणी धावफलकावर होते. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू. गोलंदाज या ठिकाणी हुशार होते. फिंगर रोल केले. लेक्कट प्रकारचा चेंडू या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळाला. आता मात्र दुसरा चेंडू या ठिकाणी पेडल स्वीपचा फटका सुद्धा पाहायला मिळाला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चपळानी येत आहेत. स्ट्राईकवर या ठिकाणी फेक येते तोपर्यंत अजून एक धाव जोडली गेली आणि एकेरी धावसंख्येने परत एकदा धावसंख्या पुढे सरकते. 26 अशी धावसंख्या दिसते ती म्हणजे धावफलकावर. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन या ठिकाणी कट पाहायला मिळतं विठोबायाच्या कडून. एक धाव तर सहज पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय. जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत आणि 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त होते. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि धावफलकावर धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावसंख्या दिसते धावफलकावर. परत एकदा बॅकफुटला जाऊन तसाच स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने या ठिकाणी. चौकार येईल का? यस. अंपायरचा सिग्नल येतोय. चेंडू जातोय परत एकदा आरपार सीमापार. हा येतोय गाभित समाजाचा ब्रँडेड चौकार.
4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 32 धावा. सलामीला आलेला विठोबा अजूनही झुंज देतोय मैदानामध्ये. आता मात्र शपोलोन या ठिकाणी हलक्यात फ्लिक केलाय. विठोबाचं झेल या ठिकाणी सुटतंय. टर्निंग पॉइंट होऊ शकतो हा मॅचचा, कारण विठोबा मध्ये क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. सलामीला आलेला विठोबा अजूनही मैदानात दिसतोय. वैयक्तिक 2 चौकारांवर खेळतोय आणि आता मात्र विठोबा सारख्या एक नामक फलंदाजाचं झेल या ठिकाणी सुटतोय. चला पहिल्या या ठिकाणी पायचीचं अपील होते. पंच मात्र अपील फेटाळून लावतायत आणि पहिल्या 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ समाप्त होते. आणि धावपलकावर धावसंख्येचा जर विचार केला 33 धावा 3 षटकांच्या सांगतेखेरीज. आता मात्र येणारे चेंडू असतील 12. उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी अजूनही बाकी असेल. तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून सुमधीर संगीताकडे. यानंतर जो होणारा सामना आहे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जियांश 11 विरुद्ध अशोक मोंडकर 11. या पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार. पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर जियांश 11 आणि अशोक मोंडकर 11 कर्णधार. थँक्यू. चला दोन्ही संघांना या ठिकाणी नाणेफेकीसाठी सूचना येते. पुढच्या सामन्यासाठी या ठिकाणी 4थे षटक घेऊन स्क्रीनवर गोलंदाज हर्ष जोशी. पहिले चेंडू फुलटॉस प्रकारचे चेंडू विथ अलंगदीप कारक पद्धतीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जात आहेत त्या ठिकाणी. पंच मात्र निर्णय देत आहेत. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावपलकावर धावसंख्या होते ती म्हणजे 37 धावा. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील, कारण शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर पुढचा चेंडू आउटब्रिज प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे स्क्रीनवर. फेक करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एकेरी धावसंख्येने स्कोर पुढे सरकतोय. 38 धावसंख्या धावपलकावर. अजूनही या षटकामधील येणारे चेंडू असतील 4. पुढचा चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू. एक लॉलीपॉप प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नितीन याच्या बॅट मधून येतोय खणखणीत गाभित समाज ब्रँडेड या ठिकाणी येतोय परत एकदा षटकार. काय फटका पाहायला मिळाला नितीन याच्या बॅट मधून. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. एक सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार पाहायला मिळाला. तोच म्हणजे नितीन याच्या बॅट मधून. आणि धावपलक झपाट्याने पुढे सरकते. धावपलकावर धावसंख्या होते ती म्हणजे 44. परत एकदा पुढचा चेंडू. लाईनमॅनचं सुद्धा खूप कौतुक करावं लागेल. या ठिकाणी प्रकाश सावजीने अतिशय लांब गेलेला चेंडू सुद्धा लगेच आणून दिला. या ठिकाणी त्याचं सुद्धा खूप खूप कौतुक मंडळाकडून. पुढचा चेंडू परत एकदा ऑफिस प्रकारचा चेंडू. लॉब केलाय चेंडूला. यस, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पीछे पिल्लर, नीचे पिल्लर, बल्लेबाज बाहेर. यस डीजे.
चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 5व्या षटकामधील आणि धावसंख्या दिसते ती म्हणजे 45 धावा धावफलकावर. आणि नवीन फलंदाज नितीन याची जागा घेण्यासाठी तन्मय प्रभू नवीन फलंदाज स्क्रीनवर दिसतोय उजव्या हाताचा. छोटा पॅकेज बडा धमाका अशी मला सूचना येते कॉमेंट्री बॉक्स मधून. बडा धमाका करावा लागेल या ठिकाणी मळई संघासाठी. पुढचा चेंडू ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज या ठिकाणी हुशार होते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 45 धावा. आता मात्र धावसंख्येला थोडासा स्टॉप लागतोय या ठिकाणी. शेवटचा चेंडू परत एकदा बॅटची लेमन आहे त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण टप्पा पडल्यानंतर स्विंग झालेला चेंडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. परिणामी एक धाव आणि या 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर धावसंख्या होते ती म्हणजे 46 धावा धावफलकावर. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या होते ती म्हणजे 46 धावा धावफलकावर. दोस्तों आजकल के नौजवान तो इन 4 चीजों के पीछे पागलों की तरह नजर आते हैं. एक है क्रिकेट, दूसरा है पैसा, तीसरा है पबजी और चौथा है लड़कियां. इन लड़कियों के पीछे पागलों के लिए मैं जरूर यहाँ से कुछ कहना चाहूंगा कि देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो. देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो. ना चंद्रमुखी ना पारो, और रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और जिंदगी आराम से गुजारो. धन्यवाद. चला शेवटच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी स्वतःच्या खांद्यावर घेऊन कोळंब या संघाकडून आमच्या कॅमेरा बॉक्सच्या एंड कडून दिसतोय ज्ञानेश केळुसकर. चला पुढचा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. लेग साइड वरून क्षेत्ररक्षक येते. हलके क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत फील्ड करतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत अजून एक या ठिकाणी धावसंख्या धाव भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे 47 धावा धावफलकावर. आमचे सन्माननीय आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आकर्षक टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत केली सन्माननीय आशिषजी सादिये यांचं सुद्धा आगमन होत आहे. धन्यवाद. चला कॉमेंट्री बॉक्स. आता मात्र बॅटची लेमन या ठिकाणी पाहायला मिळाली. यष्टीच्या मागे खूप चांगलं यष्टी रक्षण सुद्धा पाहायला मिळालं. आता मात्र एक मोठा हादरा बसतोय तोच म्हणजे विठोबा नामक फलंदाज तंबूच्या दिशेने पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन सुद्धा पाहायला मिळतंय कोळंब या संघाकडून. यस डीजे. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळतोय. गाभित समाजाची सर्व आपले गाभित मित्रमंडळ या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग प्राप्त करतायत. त्याचप्रमाणे आपले मान्यवर या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा स्वागत होतंय. मित्रांनो मान्यवरांचं सुद्धा स्वागत करायला पाहिजे कारण त्यांचे जर सहकार्य असेल तर त्यांच्या सहकार्याने हे सर्व स्पर्धा यशस्वी होत असतात. तसेच प्रेक्षक सुद्धा भरपूर या ठिकाणी पाहायला मिळतात कारण प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. स्पर्धा कुठची असू दे प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. या ठिकाणी अजूनही उन्हाचं दुपारचं क्षेत्र आणि दुपारच्या क्षेत्रामध्ये खचाखच प्रेक्षकांनी भरलेले आहे मैदान. चला तिसरा चेंडू फाईन लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एक धाव. काय फेक सुद्धा पाहायला मिळाली. अचूक फेक यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या होते ती म्हणजे 48 धावा धावफलकावर. अजूनही या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 3.
पुढचा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू या ठिकाणी फाईन लेगवरून क्षेत्ररक्षक येतात का? या क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी चेंडू उचलतील, फेक करतील, तोपर्यंत 2 धावा सहज गतिरित्या प्राप्त होत आहेत आणि अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होते संघाचं. मळई संघाकडून अर्धशतक पूर्ण होते. 50 अशी धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 5वा चेंडू घेऊन परत एकदा दिसतोय ज्ञानेश. छोट्या पॅकेज बडा धमाका अजूनही स्क्रीनवर. पुढचा चेंडू परत एकदा शफल होऊन ऑफसाइडच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र शर्ते शेवटी प्रयत्न राहतोय आणि निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर पाहायला मिळते. सॉरी, पंच या ठिकाणी दंडात्मक कारवाई करतायत. स्क्वेअर चेंडू असल्याची खूण दाखवतायत. धावफलकावर धावसंख्या पुढे सरकली. 51 धावा दिसते. चला 5वा चेंडू या ठिकाणी हुक केला जातो. फाईन लेगच्या दिशेने नक्कीच जाईल चेंडू. सीमारेषेचं उल्लंघन करत जातोय चेंडू. 5व्या चेंडूवर या ठिकाणी येतोय छोटा पॅकेज बडा धमाका. का आपलं वर्णन केलं जातंय, का आपलं कौतुक केलं जातंय, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतंय आणि 5व्या चेंडूवर या ठिकाणी चौकार बसतोय. यस डीजे. जियांश इलेवन कर्णधार अशोक मोंडकर 11 कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी ह्या चेंडू नंतर टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. अशोक मोंडकर 11 कर्णधार आणि जियांश 11 कर्णधार. धन्यवाद. गो टू कॉमेंट. च्या मागे थोडीशी चूक होते, परिणामी 1 धाव प्राप्त होते आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या होते. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 56 धावसंख्या धावफलकावर, तर 57 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे कोळंब संघाकडे. चला, मी काही काळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. चला, यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्यासाठी आपण नाणेफेक करून घ्यायची आहे आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय जियांश 11 कर्णधार आणि अशोक मोंडकर 11 कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी त्या टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीसाठी जियांश 11 कर्णधार आपली उपस्थिती. धन्यवाद. आणि नाणेफेक होत आहे. आमचे डोंबोली गाभी समाजाचे अध्यक्ष धर्माजी पराडकर सर यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. पराडकर साहेब. कॅमेरामॅन दादा, कॅमेरामॅन दादा, धन्यवाद. यानंतर होणारा सामना जियांश 11 विरुद्ध अशोक मोंडकर. नाणेफेकीचा कॉल लागतोय अशोक मोंडकर 11 संघाच्या बाजूने. खूप खूप अभिनंदन तुमचं सुद्धा. दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होत आहेत. दबाव वाढत जाणार आहे नक्कीच. आता कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल, कारण खेळपट्टीत बदल झालेला आहे. सकाळी खेळपट्टी वेगळी होती, आता रणत ऊन येतात आपले, त्यामुळे खेळपट्टीत बदल झालाय. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे तुमचा काय म्हणजे उद्देश काय? ग्राउंड चेसिंगसाठी चांगला आहे, त्यामुळे आम्ही चेसिंग करणार आणि समोरच्या बॅट्समन भरपूर आहेत. अच्छा, समोरच्या संघामध्ये फलंदाजांचा भर नाही, त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी पहिली घेऊन तुम्ही त्यांचा कमीत कमी धावेत रोखण्याचा तुमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या मंगेश कुर्ले सर, आपण आरावंदेकर यांनी सुंदर असं समालोचन केलं होतं. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. मंगेश कुर्ले सर, आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. पहिला सामना जर तुम्ही विचार केला, पहिल्या 2 षटकांमध्ये तुमची धावगती खूप कमी होती. त्यानंतर नियाल गाटूवरजी तुफानी फलंदाजी करणार. कोळंब संघाची सलामीची जोडी. बॅटिंग लाईनअप तर तीच असेल. जे 11 खेळाडू पहिल्या मॅच मध्ये खेळले ते शेवटपर्यंत फायनल मध्ये खेळतील. चेंजेस तर काही नाही, पण आमची एक रणनीती असेल. सकाळचा पहिला सामना होता त्यावेळी आमच्याजवळ दडपण होतं, पण आता खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजी ठीक आहे. आता काय एवढं टेन्शन नाही, पण आम्ही मगाशच्या पेक्षा जास्त स्कोर, कारण बघितलं तर स्कोर खूप होतो, सकाळपेक्षा जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच तुम्हाला फलंदाजीसाठी शुभेच्छा. फराडकर साहेब धन्यवाद, आपण इथे उपस्थित झालात, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. चला, गो टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू.
धन्यवाद सुरेश. गाभीस समाजाची नेवल डॉकेट टुर्नामेंट गोव्यातून सुद्धा आपले जे गाभीस समाज वर्ग कामाला आहे ते सुद्धा या YouTube लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. पराडकर साहेब, तुम्ही आमच्या या स्पर्धेसाठी आलात. या उपवरती सन्मान केला जातोय. आमचे गाभीस समाज आपले डोंबिवलीचे अध्यक्ष धर्माजी बाबू पराडकर यांचा सत्कार करतील आमचे डॉकयार्डचे गाभीस समाज अध्यक्ष गोविंद कोंडे यांना विनंती करतो की तुम्ही शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. गाभीस समाजाची धुरा जे सांभाळतात ते धर्माजी बाबू पराडकर यांचा सन्मान होतोय. आमचे नेवल डॉकयार्ड गाभीस समाजाचे अध्यक्ष गोविंदजी कोंडे यांच्या हे सन्मान करतायत. धन्यवाद. तसेच आमचे सेवानिवृत्त झालेले भाई कुबल सुद्धा आले आहेत. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन गेल्या नोव्हेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते भाई कुबल, आणि या स्पर्धेच्या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर ते स्पर्धा पाहण्यासाठी आले. धन्यवाद भाई कुबल. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. 57 ना सेम धावांचं टार्गेट होतं. पहिला सुंदर फटका म्हणावा लागेल तो निखिलच्या बॅट मधून निघालेला एक अष्टपैलू असा खेळाडू कुळम संघाचा. डावकुऱ्यातीचा फलंदाज, कारपट पद्धतीचा शॉट होता. चेंडू जातोय निश्चित सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाज आहे तो प्रशांत मंचेकर, एक अनुभवी गोलंदाज मळई संघाचा. दोन्ही संघ तुल्यबळ. निखिल खेळण्यासाठी सज्ज. सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी. 57 धावांचा पाठलाग असेल तो. सुंदर चेंडू अडवला जातोय. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला जातोय. चेंडूला सन्मान दिला जातोय. धाव संख्या स्थिरावलेली बिनबाद 4. 2 चेंडूंचा खेळ संपतोय पहिल्या षटकातील, आणि या तब्बल 2 चेंडूंवरती 4 धावा मिळवतोय तो निखिल. सलामीवीर निखिल खेळण्यासाठी सज्ज. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन सुंदर फटका. चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव निश्चित केली जाते दोन्ही खेळाडूंकडून. धाव संख्या पोहोचते आता मात्र 5 वरती. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा 57 धावांचं टार्गेट होतं, आणि हा सामना सुद्धा 57 धावांचं टार्गेट आहे. सेम चॅलेंज कोळम संघासमोर. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो दुसरा सलामीवीर ऋषी लोणे. 57 धावांचं पाठलाग करताना दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षित. आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने ऋषिकेश. हा बऱ्याच ज्येष्ठांच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्वर चेंडूचा. या अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. या अतिरिक्त धाव जमा होते ती कोळम संघाच्या खात्यात. धाव संख्या आता मात्र पोहोचते ती 6 वरती. बिनबाद 600 धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कोळम संघ. शैलेश याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. रिव्हर्सचा फटका. सुंदर फटका. चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाईल. रिव्हर्सचा फटका मारतोय तो ऋषी, आणि ऋषी आपलं खातं खोलतोय 4 धावांनी. संघाला 4 धाव मिळवून देतोय. संघ पोचतोय दुहेरी आकड्यात म्हणजे 10. बिनबाद 10 धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कोळम संघ. सुंदर सावध सुरुवात म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांकडून, निखिल आणि ऋषिकेश कडून.
सुंदर फटकेबाजीचं प्रात्यक्षिक करतायत दोन्ही फलंदाज. एकेरी दुहेरी धावावर भर देताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आता मात्र पुढील चेंडू घेऊन खेळण्यासाठी सज्ज स्ट्राईक वीर ऋषिकेश. सुंदर फटका हुक केलाय चेंडू. चेंडू निश्चितच सुंदर झेल टिपतो आपल्या उंजळीमध्ये विठोबा. कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय पहिला धक्का ऋषिकेशाच्या रूपात. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर एका चौकारासह झेल बांधून तंबू मध्ये परतोय. कोळंब संघाला पहिला धक्का बसतोय. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करताना श्रीकृष्ण कोळंब संघ. टीम मीटिंग घ्यायची नाही, सामने बरेच व्हायचे आहेत. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. दोन्ही पंचांनी याची नोंद घ्यायची. स्क्वेअर लेग पंच पराडकर सरांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. स्क्वेअर लेग पंच 5 चेंडूंचा तब्बल खेळ खेळतोय आणि या 5 चेंडूंवरती 10 देऊन एक गडी बाद केलाय तो कोळंब संघाचा. तर त्याची जागा घेण्यासाठी आता नवोदित फलंदाज येतोय क्रीज वरती शुभम परब. एक अष्टपैलू खेळाडू कोळंब संघाचा शुभम परब. याच्या बॅट मधून निश्चित षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल असा शुभम. छोटा पॅकेज बडा धमाका शुभम परब क्रीज वरती. सुंदर फटका सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला जातोय. चेंडूवरती दोन्ही फलंदाज 1 धाव निश्चित पूर्ण करतायत. एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपला एक गडी गमावून 11 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती कोळंब संघाने. 56 धावांचं टार्गेट असेल ते 57 धावांचं टार्गेट असेल ते कोळंब संघासमोर. निर्धारित 5 षटकांमध्ये आपण तब्बल 4 गडी गमावून मळे संघाने 56 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली होती आणि 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होते ते कोळंब संघासमोर. यानंतरचं धावतं समालोचन माझे सहकारी अभय शेलटकर करतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद रुपेश. दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि मला वाटतं सांघिक दुसरं आणि काटेरी मुकुट परिधान केलेलं षटक घेऊन येतो तो म्हणजे निश्चितपणे प्रशांत सातोसकर. बॅटिंग पॉवर प्लेचा या षटकामध्ये अवलंब केला जातोय अशी खूण दाखवण्यात येते म्हणजे पंचांकडून. दरम्यान हे काटेरी मुकुट परिधान केलेलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रशांत सातोसकर. दरम्यान 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाली आहे ती म्हणजे श्रीकृष्ण कोळंब संघ. दरम्यान क्षेत्ररक्षण सजविले जात आहे. प्रशांत आपल्या भात्यातील पहिलाच बाण घेऊन समोर आहे मला वाटतं निश्चितपणे शुभम परब. आणि हा चेंडू मात्र निश्चितपणे निर्धाव फेकतोय. अत्यंत सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. नमस्कार. गाबी समाज स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री दत्ता पुसम सर तसेच सभासद सुभाष कुमुर्लेकर सर यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण मेन व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. गो टू कॉमेंट्री. दुसरा चेंडू मात्र खूप उत्तम प्रकारे फेकला होता आणि हा चेंडू मध्ये विठोबा याचं सुरेख झेल आपल्याला बघायला मिळते. अत्यंत सुरेख अशा प्रकारची क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते. निश्चितपणे उभा दांडा मधला हा प्लेअर मळईमध्ये का खेळतोय, मळईमध्ये त्याला का बोलवलं गेलं याचं उत्तम पृथक्करण इथे दाखवताना दिसतोय तो म्हणजे निश्चितपणे विठोबा दांडेल डीजे. रिक्वायर्ड रन रेट असं दिसतंय की तुम्हाला 12ची सरासरी राखावी लागेल अशी फलंदाजांनी जवळपास नोंद घ्यायची. म्हणजे जवळपास आपण 13चीच 12.55 म्हणजे जवळपास 13ला टच होत आहे. विठोबा याचं सुरेख झेल आपल्याला तिथे बघायला मिळेल. दरम्यान नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने तो म्हणजे
ज्ञानेश केवस्कर. दरम्यान प्रशांत पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे प्रशांत. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. प्रशांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन हाही चेंडू त्या दिशेने जातोय आणि याही चेंडूवरती मला वाटतं निश्चितपणे पुन्हा एकदा विठोबा आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतोय. विठोबाच्या हातात सलगचे 2 चेंडू जातात आणि 2 शेल त्याने टिपल्यात आणि मला वाटतं 3 जे विकेट गेले आतापर्यंत ते 3ही विकेट कॅच आउट झाले आणि 3ही कॅच विठोबा तांडेल या सलामीवीराने या क्षेत्ररक्षकाने टिपल्यात. खरोखरच त्याच्यासाठी एक सुंदरसं गाणं वाजवा डीजे. चला नेवल डॉकयार्ड गाबी समाज स्पर्धा 2024 स्पर्धेचं दुसरं दिवस आणि दुसऱ्या दिवसात दुपारच्या सत्रात अन्नदाता ग्रुप यांच्याकडून जेवणाचा काम चालू झालेला. याचे खेळाडू जे इलेत मान्यवर जे इलेत जे आपले गाबी समाजाचे सगळे सभासद यांच्यासाठी आजचा जनचणीत मालवणी पद्धतीचा चिकन जेवण या जेवणाचा आपण आस्वाद घेऊचा. समोर आपला क्षेत्र दिसता भोजन कक्ष भोजन मंडप त्या क्षेत्रात जाऊन आपण जेवणाचा आनंद घेऊचा. हे जेवण आपल्या सगळ्या गाबी समाज बांधवासाठी हा जेवढे सगळे गाबी समाज बांधव होय सामनो बघूच्यासाठी सामनो खेळासाठी सामन्याचा आनंद घेऊच्यासाठी हजर झाल्यात त्यांच्यासाठी खास ही जेवणाची व्यवस्था. चला आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. थँक्यू. धन्यवाद. दरम्यान आता मात्र निश्चितपणे हे काटेरी मुकुट परिधान केलेलं षटक हाताळताना सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रशांत सातोसकर. निश्चितपणे हॅट्रिकची नामी संधी त्याला आहे आणि या चेंडूवरती जर का त्याने विकेट घेतला निश्चितपणे तो हॅट्रिक प्राप्त करू शकेल आणि निश्चितपणे त्याच्यावरती कौतुकाचा वर्षा होईलच. दरम्यान पाहायचं या चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे नवोदित फलंदाज संदीप शेलटकर. दरम्यान प्रशांत आपल्या भात्यातील पुढचा बाण घेऊन समोर आहे संदीप शेलटकर. संदीप शेलटकर हुक करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न राहतोय आणि परिणामी चेंडू मात्र जातोय निर्धाव आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेली ती म्हणजे 3-11. कुठेतरी नेल्सन फिगर श्रीकृष्ण कोळंबला आवडल्यासारखं दिसतंय. याच ग्राउंड वरती संदीप शेलटकर यांनी 6 बॉल वरती 6 षटकार खेचले होते अशी मला इथून माहिती मिळते. खरंच अशाच प्रकारच्या खेळीची तुम्हाला आवश्यकता आहे आणि हाही चेंडू जातोय निर्धाव आणि धाव संख्या मात्र नेल्सन फिगर वरती स्थिरावलेली दिसते ते म्हणजे 3-11. गाबी समाज स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता पोसम सर यांचे इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय सन्मान करतोय. आमचे नेवल डॉकचे कर्मचारी इथे कमलाकर मोठे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल. दत्ता पोसम सर आपण इथे उपस्थित झालात धन्यवाद. गाबी समाज स्पोर्ट्स क्लब मुंबईचे अध्यक्ष सतीश तसेच साईयशी स्पोर्ट्स देवगड यांनी आमच्या होते ते 2 गडी बाद केले होते या षटकामध्ये. स्पर्धेसाठी जे पंच आहेत त्यांच्यासाठी 2 आकर्षक टी शर्ट दिले. तसेच हे जे नेवलडॉकचे कर्मचारी त्यांच्या ज्या अंगावरची जर्सी ते पण कमी डिस्काउंट मध्ये जास्तीत जास्त रेट न घेता कमीत कमी दर लावून आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांचे सुद्धा मी ते आभार मानतोय. तसेच गाबी समाज स्पोर्टचे सदस्य सुभाष वेंगुर्लेकर यांचा सुद्धा मी सत्कार करतोय पुष्पगुच्छ देऊन. आपला अमूल्य वेळ त्यांनी दिला इथे उपलब्ध झाले. मी दीपक गिरप साहेब आहेत त्यांना विनंती करतो आपण येऊन ते आमच्या वेंगुर्लेकर सरांचा सत्कार करायचा आहे. थँक्यू. चला गो टू कॉमेंट्री. धन्यवाद सुरेश. दुसरं षटक फेकलं होतं ते प्रशांत सातोसकर याने आणि निर्धाव षटक फेकलं होतं ते प्रशांत सातोसकर याने. 2 गडी बाद केले होते ते प्रशांत सातोसकर याने. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने निखिल पराडकर सुंदर फटका. झेल उडतोय झेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार देतोय निखिल पराडकर. संदीपला नकार देतोय. एकाच धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावने संघ पुढे सरकतोय संघ पोचतो आता मात्र 12 वरती. 3 गडी बाद 12 अशी धाव संख्या 57 धावांचा पाठलाग करताना श्रीकृष्ण कुळम संघ संघाचा संघनायक आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने संदीप शेलटकर. आता मात्र याच्या खांद्यावरती दुरा असेल
याने गेल्या वर्षी याच मैदानावरती 6 चेंडूंवरती घणाघाती 6 षटकार आणले होते आणि तीच पुनरावृत्ती करावी लागेल ती संदीप याला. संदीप खेळण्यासाठी सज्ज. सतीशाचा पुढील चेंडू 7-8 पावलांचा स्ट्राइक घेऊन अर्ध विकेटचा मारा करेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, कार्पेट पद्धतीचा चेंडू मारलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. एका धाव संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 13 वरती. 3 गडी बाद 13 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना श्रीकृष्ण कोळंब संघ. तिसरं षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ तब्बल संपतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि जास्तीत जास्त धावा जमवायच्या म्हणजे 57 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कोळंब संघाला. आता मात्र स्ट्राइक रेंजच्या दिशेने सलामीवीर निखिल पराडकर एक सुंदर सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सतीश मंचकराचा सुंदर हुक केलाय. चेंडू निश्चित हवेमध्ये, हवेखाली क्षेत्ररक्षक येतोय. 6 हा जातोय षटकार. सुंदर फटका, सुरेख फलंदाजी. एक शांत स्वभावाचा खेळाडू निखिल पराडकर मैदानावरती शांत सुरक्षित खेळताना दिसतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्येला आकार भेटतोय. धाव संख्या पोहोचते आता मात्र 19 वरती. सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय एक शांत मनमिळावू असा खेळाडू निखिल पराडकर. सुंदर फटकेबाजी, सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल निखिल पराडकर याचे. संघासाठी सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. सतीशाचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. एक डावखुरी हातीचा फलंदाज निखिल पराडकर. हा सुद्धा बऱ्याच ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा. पंचांकडे दाद मागली जाते. पंचांवर कोणताही परिणाम नाही. अपील फेटाळून लावलं जाते. चेंडू जातोय निर्धाव. डॉट बॉल म्हणून नोंद होते. धाव संख्या अद्याप स्थिरावलेली 3 गडी बाद 19. हा सुद्धा सुंदर फटका. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसवतोय. नितीन कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. निखिलची खेळी समाप्त होती तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज जातोय विकी. एक उंच करू असा फलंदाज कोळंब संघाचा. उजव्या हातीचा फलंदाज असेला निखिल एका षटकाराच्या साहाय्याने सुंदर फटकेबाजी करून आपल्या संघासाठी झेलवा 2 तंबू मध्ये परतलाय निखिल. तर त्याची जागा घडण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय विके. 3 षटकाचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव संख्या अद्याप मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात 19. आता मात्र पूर्ण मदार असेल ती संदीप वरती. संघाचा संघ नायक अजून 21 वर्षे सुरक्षित आणि त्याच्याकडून बरीचशी आशा असेल ती कोळंब संघाला. आता मात्र स्ट्राइक रेंजच्या दिशेने उंच करू असा फलंदाज. सुंदर हुक केलाय. चेंडू निश्चित गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकाराच्या बाहेर जातोय. खणखणीत असा षटकार येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र पोहोचते 25 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विकी रोगेने पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय तो सतीश मंचेकर याचा आणि खणखणीत षटकार मारलाय तो गोलंदाजाच्या डोक्यावरून आउट ऑफ पार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 4 गडी गमावून 25 अशी धाव संख्या धावफलकावर उभी केली आहे कोळंब संघाने. यानंतरचं समालोचन माझा सहकारी अभय शेलटकर करेल. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे राहिलेल्या 12 चेंडूंमध्ये तब्बल मला वाटतं निश्चितपणे 32 धावांची आवश्यकता आहे. बरोबर. आणि हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी निश्चितपणे कोण येते हे देखील पाहणं तेवढं औत्सुक्याचं ठरेल. प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग बळी संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 56 धावसंख्या उभारली होती तर 57 धावांचे असं एक माफक आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे श्रीकृष्ण कोळंब संघासमोर. दरम्यान कोळंब संघाने धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या अखेरीस 25 अशी धावसंख्या उभारली आहे. म्हणजे दरम्यान राहिलेल्या 12 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. तर तुला या मॅच बद्दल काय वाटतं? म्हणजे कोणता संघ सरस ठरेल? निश्चितपणे हे सांगणं खूप अवघड होईल कारण दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आहेत. कागदावर तर तुल्यबळ दिसत आहेत परंतु आतापर्यंत फलंदाजी सुद्धा सुरेख झालेली आहे. त्यामुळे येणारा काळ आणि येणारी वेळच ही खूप सुंदर प्रकारे सांगेल या प्रश्नाचं उत्तर.
दरम्यान नितीन कोसरेकर नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय, तर स्ट्राईक हँडच्या दिशेने आपल्याला संदीप शेलटकर संघाचा संघनायक आणि उंच टोलावतो चेंडूचं वर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी मला वाटतं निश्चितपणे चेंडूचा नीटचा अंदाज आला नाही, परिणामी चेंडू जाऊन सीमारेषेचं आलिंगन घेतोय आणि चौकाराला चेंडू जातोय डीजे. कृपया वेळ वाचवा प्लीज, वेळ वाचवा. कर्णधारांना विनंती असेल आणि आमचे दोन्ही पंच आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल. धन्यवाद. निश्चितपणे ही सूचना, या सूचनेचं तुम्ही पालन करावं, कारण आपल्या समाजाचा ही टुर्नामेंट आहे. आपल्या समाजाच्या टुर्नामेंटला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान राहिलेल्या 11 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि या चेंडूचा नीटचा समाचार घेतलेला दिसत नाही आणि ते पुन्हा एकदा मात्र विठोबा तांडेल आपला करिश्मा सादर करतोय. निश्चितपणे याही चेंडूवरती झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय संघाचा संघनायक संदीप शेलटकर डीजे. यानंतर नेवल डॉकयार्ड कर्मचारी वर्गाचा सुद्धा 3 षटकाचा सामना होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये. आपण पाहूया कधी वेळ भेटतो तो, वेळ भेटेल तेव्हा हा सामना होईल. पण सामना तर होणार, कारण जेवण विभाग डेक साईडला कामगार कामगिरी करत असतात, इंजन साईडला ते खेळाडू सुद्धा दिसतील. कालच्या दिवसामध्ये एक सामना झाला होता, आजच्या दिवसामध्ये एक प्रदर्शनीय सामना होईल, या दक्षता घ्या. जेवण विभाग फक्त 2:30 2:30 वाजेपर्यंतच भोजन विभाग चालू राहील. धन्यवाद. 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. दरम्यान आता मात्र स्ट्राईक हँडच्या दिशेने बंड्या मोंडकर एका दशकाहून अधिक काळ ज्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती आपलं वर्चस्व गाजविलंय, तोच बंड्या मोंडकर आता मात्र स्ट्राईक हँडच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय. श्रीकृष्ण कोळम संघ कुठेतरी दयनीय अवस्थेमध्ये सापडल्यानंतर बंड्या मोंडकर तारणहाड म्हणून उभा राहतोय की नाही हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान विठोबा तांडेल याचं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं वारंवार. दरम्यान नितीन पुढचा चेंडू घेऊन, हा चेंडू मात्र गगनचुंबी मला वाटतं निश्चितपणे कायरन पोलार्ड सारखा षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या उभारी घेते डीजे. दरम्यान आपली स्पर्धा जवळपास संपूर्ण जगभरात प्रसारित होत असेल यात काही शंका नाही. दरम्यान आपल्या बाजूच्या राज्यातील आपले गाभित समाजातील बांधव जे कामानिमित्त गोव्याला, आणि याही चेंडूवरती बंड्या मोंडकर याच्याकडून खणखणीत अशा प्रकारचा दणदणीत षटकार बघायला मिळतोय. निश्चितपणे आपल्याला कोळम संघात का नियुक्त करण्यात आलं याचं प्रात्यक्षिक सादर करताना बंड्या मोंडकर. सुंदर अशा प्रकारची फलंदाजी. निश्चितपणे माझ्या बाजूला माझे साथी समालोचक रुपेश मोंडकर यांचे मोठे बंधुराज म्हणजे पृथ्वीराज मोंडकर उर्फ बंड्या मोंडकर म्हणून सुपरिचित असणारे 2 चेंडूवरती 2 खणखणी षटकार खेचून निश्चितपणे श्रीकृष्णाच्या हातामधील, श्रीकृष्णाच्या बोटामधील जे सुदर्शन चक्र असतं त्याचा उपयोग कुठे करायचा असतो याचं उत्तम प्रात्यक्षिक इथे आपल्या समोर सादर करताना. दरम्यान 8 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. दरम्यान गोवा राज्यात कामानिमित्त असणारे आपले गाभित समाजातील जे कार्यकर्ते आहेत, सहदेव मोंडकर असतील, सागर लोणे असतील, हे सुद्धा आपल्या या सामन्यांचा आनंद लुटताना आपल्याला बघायला मिळतात. निश्चितपणे तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार व्यक्त करतोय. या सामन्याचा आनंद तुम्ही अशाच प्रकारे लुटा. दरम्यान बंड्या सिक्सरच्या हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतोय.
दरम्यान नितीन पुढचा चेंडू घेऊन समोर आहे पांड्या, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू अलाउंड द कार्पेट खेळून काढतोय, जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल, तोवर निश्चितपणे मला वाटतं 2 धावा निघतायत आणि या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे उभारी घेते, ती म्हणजे निश्चितपणे 43. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडू गडी 2 धावांची आवश्यकता. पाहिजे बंड्या या षटकामध्ये मॅच पूर्ण करतोय की पुढच्या षटकाचा आम्हाला अवधी बघावा लागतोय. आणि हा चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा होता आणि हा चेंडू मात्र निश्चितपणे निर्धाव म्हणून गणला जातोय. नितीन याची सुरेख गोलंदाजी, एक चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय. दरम्यान षटकाची सांगता होते, 4 षटकांच्या सांगतेखेरीज 41 अशी, माफ करा 43 अशी धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. धन्यवाद. गो टू रुपेश. धन्यवाद. आम्हाला सुद्धा आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, खूप मोठं आर्थिक सहकार्य लागलं, त्यांचे सुद्धा आभार मानावे लागले. याच्याकडे सुद्धा जाऊया. या अंतिम विजेत्यासाठी रोख रुपये 20,024 आणि कायम चषक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलं ते श्री सन्माननीय सावळाराम केळुसकर, सन्माननीय श्री जयंत तारी, सन्माननीय श्री नरेशजी पराडकर, सन्माननीय दीपकजी गिरप यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. तसेच द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 10,024 आणि कायम चषक आमचे पुरस्कर्ते लाभले आहेत. आम्हाला कैलासवासी प्रभावती कृष्णा नेसवणकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री दिलीपजी नेसवणकर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय, कारण खूप मोठी स्पर्धा आहे, आभार तर व्यक्त झालंच पाहिजे. त्यानंतर तृतीय पारितोषिक रोख रुपये 3,024 व कायम चषक यासाठी आम्हाला पुरस्कर्ते लाभले, सन्माननीय रमेशजी घाटवळ आणि परिवार यांचे सुद्धा परिवाराचे आभार करतोय. तसेच चतुर्थ क्रमांक रोख रुपये 3,024 आणि कायम चषक पुरस्कर्ते आहेत प्रल्हादजी उपरकर आणि परिवार. धन्यवाद या सर्वांचं. जाऊया गो टू कॉमेंट्री. धन्यवाद धनंजय दादा. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज ती कोळम संघाला. सुंदर आखूड पद्धतीचा चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात विसावतोय. पहिला धक्का बसतोय, म्हणजे पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय तो तन्मय आणि त्याची जागा घेण्यासाठी एक नवोदित फलंदाज जातोय क्रीज वरती. 5 चेंडू आणि 14 धावा. विजयाचं समीकरण थोडंसं बदलतंय. दोन्ही संघ तुल्यबळ. जय बजरंग मळई विरुद्ध श्री कृष्ण कोळम. अजूनही धडाकेबाज फलंदाज बंड्या मोंडकर क्रीज वरती सुरक्षित. तोपर्यंत कोळम संघाच्या आशा पल्लवित आहे. जोपर्यंत बंड्या क्रीज वरती सुरक्षित आहे आणि त्याच्या बॅट मधून निश्चितच आपल्याला षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. मागच्या षटकामध्ये त्याने घणाघाती असे 2 षटकार आणले होते. तोच बंड्या मोंडकर क्रीज वरती सुरक्षित आणि आता मात्र नवोदित फलंदाज जातोय कोळम संघाचा. कल्पेश रोगे, एक अष्टपैलू खेळाडू कोळम संघाचा. 5 चेंडू शेवटचे शिल्लक. हाणामारीचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंवरती 14 धावांची गरज असेल ती कोळम संघाला. दोन्ही संघ तुल्यबळ. निश्चितच सामना रंगतदार स्थितीकडे वळताना दिसतोय. पुढील चेंडू उलटच प्रकारचा चेंडू. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय तो रोगे याच्या आणि संघाला बसतोय 6वा धक्का. 1 मिनिट. 2:30 म्हणजे 2:30 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. कृपया जेवून घ्या, त्यानंतर जेवण विभाग बंद होणार आहे. प्लीज सर्वांना विनंती असेल, कोणी जेवायचे राहिले असेल तर भोजन विभाग आहे तिकडे जा, प्लीज जेवण करा. धन्यवाद. बंड्या मात्र 4 चेंडू 14 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. एक हार्ड हिटर म्हणावं लागेल कोळम संघाचा बंड्या मोंडकर. मात्र थ्रो नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनेच अजूनही तक्त आहे. दोन्ही फलंदाज, एक झेलबाद 2 तंबू मध्ये परतलाय, दुसरा त्रिपाळचे 2 तंबू मध्ये परतलाय. ज्याची हाते मदार आहे कोळम संघाची तो बंड्या मोंडकर अजूनही नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनेच खडा आहे, म्हणजे उभा आहे तिथं. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये आणि दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत, यात काही शंका नाही. अजूनही 4 चेंडू आणि 14 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातंय आणि तन्मयने
2 चेंडूंवरती सलग 2 गडी बाद केले म्हणजे त्याला हॅट्रिकची संधी असेल आणि हा हॅट्रिकचा चेंडू असेल त्याचा आणि 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल ती कोळम संघाला. अतिशय रोमर शक्तीत पोहोचलेला सामना श्रीकृष्ण कोळम विरुद्ध जय बजरंग मळई. मनगट विकेटचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. भांड्या मोंडकर आपल्या क्रीज वरती सुरक्षित उभा आहे. आता मात्र नवोदित फलंदाज येतोय तो अनिकेत तोडणकर उर्फ राज. एक उंच गुरा असा कोळम संघाचा फलंदाज अनिकेत. 4 चेंडू 14 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातं. अतिशय रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला सामना. 4 चेंडू 14 धावा. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने निश्चित चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. एक उंच गुरा असा फलंदाज येतोय राज तोडणकर आणि घणाघाती प्रहार करून निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. दोन्ही फलंदाज दोन्ही संघ तुल्यबळ. सुंदर फटका म्हणावा लागेल तो राजाच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. 3 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. जय बजरंग मळई विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. मगाचा सुद्धा सामना याच्या अगोदर झालेला सामना सुद्धा अशाच प्रकारे रंगतदार स्थितीत पोहोचला होता आणि त्या सामन्यामध्ये वाडा तर 11 संघाने विजयश्री खेचून आणली होती. आता मात्र तसाच सामना रंगतोय. 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. त्याच सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. या सामन्यामध्ये 3 चेंडू आणि 8 धावा म्हणजे विजयाचं समीकरण थोडंसं बदललं जात आहे. दोन्ही संघांवरती दडपण असेल. भांड्या मोंडकर अजूनही क्रीज वरती सुरक्षित आणि आता मात्र दारोमदार असेल ती राजवरती. पुढील चेंडू घेऊन तन्मय. हा सुद्धा चेंडू हुक केलाय. हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि विजयश्री खेचून आणतोय तो राज तोडणकर. सुंदर सुरेख फलंदाजी. एक उंच खुरा असा फलंदाज कोळम संघाचा. दोन्ही संघ तुल्यबळ. निश्चितच दोराशी खेळ म्हणावे लागेल ती राज तोडणकर. याची गणागाती 2 षटकार आणले होते. ती विजयासाठी 8 धावांची गरज होती आणि गणागाती 14 धावांची गरज होती. सुंदर अशी फटकेबाजी करून 2 षटकाराच्या साह्याने 12 या धावसंख्येवर धावची 2 तंबू मध्ये परतलाय तो भांड्या मोंडकर. एक चेंडू 1 धावा. विजयाचं समीकरण बदलतंय. रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला सामना जय बजरंग मळई विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. चालू असलेला प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना श्रीकृष्ण कोळम विरुद्ध जय बजरंग मळई. 1 चेंडू 1 धावा. 1 चेंडू 1 धावा. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. अजून बरेच सामने व्हायचे. पंच दोन्ही पंच मेन पंच स्क्वेअर लेग पंच यांनी याची नोंद घ्यायची. 1 चेंडू 1 धावा. 1 चेंडू 1 धावा. विजय धावाचं समीकरण थोडंसं बदललं जातं. 1 चेंडू 1 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. जय बजरंग मळई विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. तारण 8 ठरला होता तो भांड्या मोंडकर. भांड्या मोंडकर याने गणागाती असे 2 षटकार आणले होते आणि त्या षटकाराच्या साह्याने मॅच जवळ गेली होती आणि त्यानंतर राज तोडणकर याने गणागाती 2 षटकार आणून मॅचचा पूर्ण कायापालट करून टाकला. आता मात्र 1 चेंडू शेवटचा शिल्लक आणि या एका चेंडूवरती 1 धावेची गरज असेल ती कोळम संघाला. दोन्ही संघ तुल्यबळ. रोमहर्षक स्थितीतला सामना. 1 चेंडू 1 धावा. शेवटचा चेंडू घेऊन तन्मय. सुंदर फटका आणि आता मात्र विजयशील कॅच करतोय तो श्रीकृष्ण कोळम आणि तारण आरटतोय तो भांड्या मोंडकर आणि राज तोडणकर. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. मळई संघाने आपलं